त्या दिव्यांगजनाला व्यवसाय सुरू करताना पहिला महिनाभर मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभाग सर्वतोपरी मदत करणार आहे। त्या जागेचं भाडं किती असणार आहे, त्या जागेचं लाईट बिल काय असणार आहे, त्या सगळ्या बिल्डिंग मधल्या मात्र काही गाळे त्या दिव्यांगजनासाठी राखीव ठेवणं जरुरी आहे। 200 स्क्वेअर फीट जागा मिळताना दिव्यांगजनाची किती हेलपाट होते हे मात्र अनेक दिव्यांगजनाला माहिती आहे। दिव्यांगजन हा मेहनत करून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो, हे सगळं चालू असताना पण दिव्यांगजनाला नोकरी मिळणं अवघड आहे। दिव्यांग हिताच्या विविध योजना जसं की दिव्यांगाचं रजिस्ट्रेशन करणं एकच वेळेस, त्याच्यामध्ये त्या दिव्यांगजनाच्या सगळ्या माहिती त्या ठिकाणी असतील आणि शासनाला योजना राबवणं सुलभ जाईल। आणि त्याच प्रकारचा एक भाग म्हणजे दिव्यांग स्वयंरोजगार टूल किट अर्थसहाय्य, याच्यासाठी शासन निर्णय निघालेला आहे। दिव्यांग 2025 प्रकरण 6 कार्यसन 4 हा शासन निर्णय दिनांक 28/2/2026 रोजी निघालाय। आणि या शासन निर्णयाचा फायदा मात्र रोजगार आणि स्वयंरोजगार स्वतः सुरू करण्यासाठी दिव्यांगजनांना होणार आहे। ज्या दिव्यांगजनांनी ITI केलेलं आहे, ज्या दिव्यांगजनांनी MSCET सारखे अनेक कोर्स केलेले आहेत आणि हे कोर्स त्यांनी प्रशिक्षण संस्थांमधून केलेले असू द्या किंवा दिव्यांग कौशल विकास केंद्रातून केलेले असू द्या, या योजनेमध्ये मात्र त्या दिव्यांगजनाला छोटासा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे। याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि काही गोष्टी व्हायला पाहिजेत, हे आपण व्हिडिओच्या शेवटी बोलू। या योजनेसाठीचे पात्र कोण आहे, त्याच्यासाठीचे निकष काय आहेत, तर सर्व प्रकारचे दिव्यांग जे की 40% पुढचे आहेत, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांगांना या योजनेसाठी अर्ज करता येईल। फक्त त्या दिव्यांगजनाचं वय 18 वर्षाच्या पुढे पाहिजे। त्याचबरोबर या अर्थसहाय्य योजनेमध्ये जास्तीत जास्त 15,000 रुपये अर्थसहाय्य त्या दिव्यांगजनाला मिळणार आहे। आणि या योजनेचा पूर्ण जर शासन निर्णय वाचला तर ही वसुली होणार नाहीये, हे अर्थसहाय्य आहे, फक्त त्या दिव्यांगजनाकडनं वसुली होईल ज्यांनी योजनेत आपल्या व्यवसायासाठी अर्थसहाय्य घेतलंय पण व्यवसाय सुरू नाही केला, अशा दिव्यांगजनाकडनं मात्र दिलेल्या पैशाची वसुली होणार आहे। विशेष म्हणजे महिला प्रशिक्षित दिव्यांगांना मात्र या योजनेमध्ये महत्त्वाचं प्राधान्याचं स्थान देण्यात आलेलं आहे। आणि अर्थसहाय्य म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुमच्या हातामध्ये, तर तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत आणि त्या पैशाच्या आधारे तुम्ही टोल किटसाठी ते पैसे वापरणार आहेत। आता या योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात, तर योजनेचा जो अर्ज आहे तो अर्ज याच शासन निर्णयाच्या शेवटच्या पानावर दिलेला आहे। आणि हा शासन निर्णय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण देतोय, त्या ठिकाणाहून आपण लिंकला क्लिक करून डाउनलोड करून घ्या। तर शासन निर्णयाचे शेवटचं पान म्हणजे परिशिष्ट अ। परिशिष्ट अ म्हणजेच अर्ज, एकदम साध्या सोप्या भाषेतला अर्ज आहे, तो अर्ज आपण भरायचा आहे। त्या अर्जाच्या बरोबर आपलं UDI कार्ड जे की आधार लिंक आहे, हो आतापर्यंत बगर आधार लिंक, आतापर्यंत जे धकलं ते धकलं पण आता नाही धकणार। UDI कार्ड आधार लिंक असलेलं, आपण जे प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र आणि त्याच्याच बरोबर आपलं अधिवास प्रमाणपत्र, टूल किट साठीची यादी, नेमकं तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू विकत घ्यायच्या आणि त्या वस्तूसाठीचा किती खर्च होते अशा प्रकारची एक अंदाजे यादी आणि त्याच्याच बरोबर आधार लिंक असलेलं बँक अकाउंट, या सगळ्या गोष्टीचा तपशील त्या ठिकाणी सविस्तर लिहायचा आहे। त्याच्यानंतर हे सगळे अर्ज जिल्हा परिषदला जाणार आहेत। जिल्हा परिषदेचे CO यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे ती कमिटी या अर्जाचे छाननीकरण आणि छाननी झालेले निवड झालेले अर्ज आणि त्यांची यादी निधीसाठी मात्र दिव्यांग कल्याण विभागाकडे पाठवली जाईल। आतापर्यंत झडपीच्या लेवलला सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्याबद्दल पण बोलायचे, त्याच्यामध्ये पण तो निधी वाढला पाहिजे। जर दिव्यांगजनाचं सर्वांगीण विकास करायचं जर धोरण शासनाच्या मनात आहे तर त्याच्यासाठी शासनाने मात्र प्रत्येक लेवलला, खालच्या ग्रामपंचायत लेवलपासून राज्याच्या लेवलपर्यंत मात्र दिव्यांग हिताचे निर्णय घेणं जरुरी आहे। कारण खरा दिव्यांग नोकरीपासून वंचित आहे आणि खोटे त्यांच्या जागेवर गांडोळासारखे बसलेले आहेत। ते कधी निघतील, त्यांना फक्त निलंबनच होईल, त्यांची बडतर्फी कधी होईल, त्यांचा जे चौकशीचे अहवाल आहेत ते कधी येतील, या अनेक गोष्टी आहेत विचारण्यासारख्या। चला असो, तो भाग नंतरचा। पण खऱ्या दिव्यांगजनासाठी मात्र ह्या सगळ्या गोष्टी आता आयुक्ताकडे जाणार, छाननी केलेले अर्ज, आणि त्याच्यानंतर जो निधी तुम्हाला लागणार आहे तो DBTच्या माध्यमातून अर्थसहाय्य म्हणून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता ही दिव्यांगजनांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं आणि व्यवसायामध्ये आधार देणारी योजना, आणि या योजनेचा मुख्य भाग आहे दिव्यांग सक्षमीकरण विभाग। दिव्यांग सक्षमीकरण विभाग ही संकल्पना तशी तर दिव्यांग मंत्रालय सुरू झाल्यापासून चालू झाली, पण ही योजना खरी लागू केली दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे यांनी। लोकांची म्हणजे काय रिक्त पद होती, लोक भेटत नव्हते, जे काही शासनाच्या अडचणी असतील, पण समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनाच याच्यामध्ये घेऊन तुकाराम मुंडे यांनी मात्र दिव्यांगजनासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभाग सुरू केला आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्यावरच या सगळ्या योजनेची जिम्मेदारी दिली आहे। तर व्यवसाय सुरू करण्यापासून
म्हणजे त्या दिव्यांगजनाला व्यवसाय सुरू करताना पहिला महिनाभर मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभाग सर्वतोपरी मदत करणार आहे आणि त्याच्याच बरोबर लाभार्थ्याचं दर 3 महिन्याचा अहवाल या विभागाला देणं त्या लाभार्थ्याला बंधनकारक आहे, जेणेकरून की प्रगती किती होते, काय होते हे बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढं बाकीच्या अनेक गोष्टी होऊ शकतं. शासनाच्या मनात असे असेल की आता जर या दिव्यांगजनांनी ह्या पैशाचा वापर करून स्वतःचं जीवन उभा केलंय तर पुढच्या वेळेस या दिव्यांगजनाला थोडीशी वेगळी आणि चांगली पण मदत करता येऊ शकते. तर हे सगळं झालं त्या दिव्यांग विभागाबद्दल. आता विषय हा येतोय, तुम्ही अर्थसहाय्य देणार आहात, छान. अर्थसहाय्य देत असताना त्या दिव्यांगजनाला जर एखादी जागा किरायाने घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे तर त्या जागेचं भाडं किती असणार आहे, त्या जागेचं लाईट बिल काय असणार आहे, तर या सगळ्या गोष्टीचा पण विचार शासन दरबारी होणं जरुरी. या सगळ्या गोष्टीचा विचार करून नगरपालिकेच्या हद्दीतल्या, ग्रामपंचायतच्या हद्दीतल्या, महानगरपालिकेच्या हद्दीतल्या किंवा आणखीन सार्वजनिक बिल्डिंग ज्या ठिकाणी होणार आहेत शासनाच्या, त्या सगळ्या बिल्डिंग मधल्या मात्र काही गाळे त्या दिव्यांगजनासाठी राखीव ठेवणं जरुरी. ज्या ठिकाणी नगरपालिकेचं आरक्षण आहे, नगरपालिकेची स्वतःची गाळे आहेत, महानगरपालिकेची स्वतःचे गाळे आहेत, ग्रामपंचायतीची स्वतःची जागा आहे, अशा ठिकाणी मात्र त्या दिव्यांगजनाला ती जागा, तो गाळा मिळणं जरुरी. 200 स्क्वेअर फीट जागा मिळताना दिव्यांगजनाची किती हेलपाट होते हे मात्र अनेक दिव्यांगजनाला माहिती आहे. मग अशी जर हेलपाट होत असेल तर मग हे सगळं निधी घेऊन त्या दिव्यांगजनाने स्वतःचा व्यवसायाने स्वतःचं जीवन कसं जगायचं हा मात्र प्रश्न आम्हाला अनेक दिव्यांगजनाने बोलून दाखवला. असो, हे सगळं सुधारणं जरुरी आणि या निधीची रक्कम ती पण वाढणं जरुरी आहे. होय, कारण की समजा आपण निधी वाढवून देत आहे त्यातला काही टक्के निधी हा सबसिडी म्हणून दिला जातो आणि बाकीचा काही टक्के निधी हा तर टप्प्याटप्प्याने तुम्हाला भरावा लागेल. असं जरी केलं तरी अनेक दिव्यांग याच्यासाठी तयार होतील आणि या सगळ्या गोष्टी एकत्र जर केल्या तर दिव्यांगजनाचा विकास होईल, एवढं मात्र नक्की. पण ही जी महाराष्ट्राने स्टेप घेतलेली आहे दिव्यांग हिताची 15,000चं अर्थसहाय्य देण्याची, या स्टेपबद्दल मात्र महाराष्ट्र दिव्यांग विभाग किंवा दिव्यांग मंत्रालयाचं कौतुक. विशेष करून दिव्यांग मंत्री अतुल सावे आणि दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण काही दिवसात भेटू.